राईड आपण स्टार्ट करतोय पानेरवरून नेहमीप्रमाणे. आजची राईड जी जाणार आहे आता इथे जिप्सी सोडला जाणार आहे पानशेत. चला मग भेटू आपण आपल्या राईडला. सगळे रायडर्स इथे जमा झालेले आहेत. मित्रांनो, आपला जो आजचा जो मार्ग असणार आहे तो पिरंगुट मार्गे आपण टेमघर दसवे असं करत पानशेतला पोहोचणार आहोत. सकाळी निघताना बानेर येथे आम्ही सर्व रायडर्सनी चहा घेतला होता आणि आपली जी राईड आहे ती स्टार्ट केली होती. टोटल जे डिस्टन्स आहे शक्ती ऑटोमोबाईल्स पासून ते जिप्सी सोल हे अराउंड 80 किलोमीटरचा आहे आणि आम्हाला जो टाइम जो दाखवलेला आहे मॅप मध्ये तो जवळपास 2 तासाचा आहे. पानशेत लवासा रोड हा संपूर्णपणे हिरव्यागार वृक्षांनी नटलेला असून बाजूने वाहणारी मुठा नदी या नैसर्गिक सौंदर्यात आणखीनच भर टाकते.
2 तासांच्या नॉनस्टॉप राईड नंतर आपण पानशेत परिसरात पोहोचलो आहोत. सरळ रस्ता हा पानशेत धरणाकडे जातो. आपण राईड घेऊन आपल्या रिसॉर्टकडे चाललो आहोत. आपल्या डाव्या बाजूला MTDC रिसॉर्ट तर उजव्या बाजूला वरसगाव डॅम आहे, जे मुठा रिव्हरवर बांधले गेलेले आहे. पानशेतचा हा नयनरम्य परिसर उत्तम पर्यटन केंद्र असून इथे बरेच रिसॉर्ट्स आहेत. तरी पण हा परिसर अजूनही पुण्यातील इतर पर्यटन केंद्रांपेक्षा पर्यटकांपासून वंचित राहिलेला आहे. इथे तुम्हाला पर्यटकांची हवी तशी वर्दळ दिसणार नाही. हो भावसर साहेब, कुठे आहे तुम्ही? कुठून आला तू? सिंहगड. तो पण चांगला व्ह्यू आहे सिंहगडचा, लय भारी आहे. आम्ही लवासे मार्गे आलो. आम्ही जिप्सी सोल येथे पोहोचलो आहोत. वरसगाव डॅमच्या बॅकवॉटर लगत असलेल्या डोंगरावर हे सुंदर असे रिसॉर्ट आहे.
स्थिती हो गए नहीं नहीं इकडे नव्हता मैंने जब फोन किया तो सो के उठाया वो हाँ ना मेरे को बता रहा हूँ नहा लेना और एक शक्ल से लग नहीं रहा सो के उठ के आया करके अभी 6 बजे तो मैं भी उठा पर ये 7 बजे उठा उसका क्या नहीं रे बाबा मेरा एसडी कार्ड की ये खत्म हो गया ना मेरी मेरे को ये वाला बना मैंने डिलीट कर दिया कितना है मेमोरी तेरा? मैंने 64 लिया था कल ही लिया हाँ क्या? पहले वाला स्लो राइटिंग स्पीड था ना हाँ 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 सैंडिस्क का नया लिया ओके मैंने डिलीट नहीं किया था ना लास्ट वाला तो अभी जाके मेरा इधर आके क्या दिव्यागर वाला हाँ देखिए दिव्यागर वाला वो मैंने अपलोड किया है इसमें लैपटॉप में पर यहाँ से क्लीन अप करना रह गया था मेरा आता मला आलेलो इथे जिप्सी सो म्हणून एक रिसॉर्ट आहे वरसगाव डॅमचं जे बॅकवॉटर आहे त्याच्या फ्रंटमध्ये तुम्ही इथे बघू शकता डॅमचा व्ह्यू बॅकवॉटरचा पाण्याची पातळी ही फार कमी झालेली आहे सुंदर हा व्ह्यू आहे आणि सुंदर असं रिसॉर्ट आहे जे डोंगराळ भागामध्ये आहे जंगलाच्या कुशीमध्ये हिरवेगार तिथे आम्ही आता ब्रेकफास्ट केला आहे थोडंसं रिलॅक्स करतो आणि मग आमची जी पुढची राईड आहे रिटर्नची ती आम्ही स्टार्ट करणार आहोत तुम्ही फार मागं राहिला म्हटलं मी माणूस घ्यायचा काय म्हणतो निवांत म्हणतो एन्जॉईंग द राईड सर्व रायडर्सचे ब्रेकफास्ट झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नवीन रायडर्सचे इंट्रोडक्शन झाले थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या आणि मग आम्ही सर्वांनी फोटोज काढले जिप्सी सोलवरून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो ते पानशेतच्या बोट क्लबला काही रायडर्सने येथे बोटिंगचा आनंद घेतला आणि त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली वीकेंड असल्यामुळे सिंहगड खडकवासला मार्गे जाणे आम्ही टाळले ज्या मार्गाने आम्ही आलो होतो त्याच मार्गाने परतीच्या प्रवासाची सुरुवात केली
रानावनातून जाणारा वळणाचा अरुंद रस्ता आणि डोक्यावर आलेले निरक्षार व पांढऱ्या ढगांनी नटलेले आभाळ खरंच मोहात टाकणारे आहे. या ठिकाणी आम्ही सर्व रायडर्स थांबलो, कारण काही रायडर्स हे मागे राहिले होते. ते सर्व रायडर्स आल्यानंतर आम्ही लाईनअप झालो आणि पुढचा जो प्रवास आहे तो सुरू केला. रंगूट येथे आल्यानंतर आम्ही राईड ही डिस्बस केली. इथून काही रायडर्स बाणेर, येरवडा, हडपसरकडे निघाले व आम्ही पिंपरी चिंचवडला जाणारे हिंजवडी मार्गे आपापल्या घरी निघालो. काय घेणार आहे का? तुम्हाला आजच्या राईडचा व्हिडिओ खरंच आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.